नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये भरपूर लाभार्थी प्रति महिना 1,500 रुपये फ्रीमध्ये घेत आहेत. तुम्ही जर या योजनेमध्ये अर्ज केलात, तुम्हाला सुद्धा या योजनेमध्ये नक्की लाभ मिळणार आहे. त्यासाठी या योजनेचे पात्रता, अर्ज, कागदपत्रे कोणकोणते लागतात याबद्दलची पूर्ण डिटेल्स माहिती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेचे मुख्य उद्देश काय आहे हे सर्वप्रथम आपण समजून घेऊया. मित्रांनो, राज्यात निराधार वृद्ध व्यक्ती, अंध, अपंग, शारीरिक मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती व निराधार विधवांना अर्थसहाय्य देण्याच्या मूळ हेतूने संजय गांधी निराधार आर्थिक दुर्बलांसाठी अनुदान योजना सन 1980 पासून राबवण्यात येत आहे. यामध्ये जे लाभार्थी पात्र असतील अशा पात्र लाभार्थ्यांना प्रति महिन्यासाठी 1,500 रुपये दिले जात आहेत. मित्रांनो, भरपूर असे लाभार्थी या योजनेअंतर्गत लाभ घेत आहेत. तुम्ही सुद्धा या योजनेमध्ये बसत असाल तर नक्की या योजनेचा लाभ घ्या. पात्रता सर्वप्रथम आपण समजून घेऊया. पात्रतेमध्ये 9 अटी या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. ते 9 पॉइंट आपण सर्वप्रथम समजून घेऊया. मित्रांनो, वय 65 वर्षापेक्षा कमी या योजनेमध्ये असायला पाहिजे. जर प्रति महिना 1,500 रुपये मिळवायचे असेल तर तुमचे वय 65 वर्षापेक्षा कमी असायला पाहिजे. म्हणजेच 18 ते 65 वर्ष वयोगटातील लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. मित्रांनो, दुसरा पॉइंट आहे, उत्पन्न प्रतिवर्षी रुपये 21,000 रुपयापर्यंत असायला पाहिजे. तिसरा पॉइंट आहे, अपंगातील, अस्थिव्यंग, अंध, मूकबधीर, कर्णबधीर, मतिमंद इत्यादी प्रवर्गातील स्त्री पुरुष या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यानंतर चौथा पॉइंट आहे, क्षयरोग, पक्षाघात, प्रमस्तिष्कघात, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग, सिकल सेल सार्वजनिक आरोग्य विभागाने निश्चित केलेले लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. दुर्धर आजारामुळे स्वतःच्या चरित्रात चालवू न शकणारे स्त्री पुरुष हे सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यानंतर पाचवा पॉइंट आहे, निराधार स्त्री, पुरुष, तृतीयपंथी, निराधार विधवा, घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी किंवा पोटगी न मिळणाऱ्या किंवा या योजनेखाली विहित केलेल्या उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी पोटगी मिळणाऱ्या महिला, परित्यक्ता, देवदासी, अत्याचारित महिला, वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला हे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेऊ शकतात. प्रति महिना 1,500 रुपये याप्रमाणे या लाभार्थ्यांना लाभ दिला जात आहे. मित्रांनो, त्यानंतर 6वा जो पॉइंट आहे, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न या योजनेखाली विहित उत्पन्नापेक्षा कमी असल्यास ते कुटुंब सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात. मित्रांनो, अनाथ मुले 18 वर्षाखालील जर असेल तर या योजनेचा लाभ नक्की घेऊ शकतात. अनाथ मुले जर असतील, त्यांचे वय 18 वर्षापेक्षा कमी असेल असे मुलं सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यानंतर 8वा पॉइंट आहे, किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. या योजनेमध्ये जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्यामध्ये रहिवासी असणं आवश्यक आहे. हा सुद्धा पॉइंट ध्यानात ठेवा. त्यानंतर आता यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे जे आहेत ते कोणकोणते आहेत हे सुद्धा समजून घेऊया. त्यानंतर अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा याबद्दलची सुद्धा माहिती आपण पुढे जाणून घेऊया. मित्रांनो, वयाचा दाखला जो आहे, ग्रामपंचायतच्या, नगरपालिकेच्या, महानगरपालिकेच्या जन्म नोंद वहीतील उतार्यांची सांक्षिकीत प्रत किंवा शाळा सोडल्याचा दाखला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे टीसी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. नसेल तर ग्रामपंचायतच्या, नगरपालिकेचा, महानगरपालिकेचा जन्म नोंद वहीतील उतार्यांची प्रत तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर दुसरा पॉइंट आहे, यामध्ये वयाच्या दाखल्यामध्ये शिधापत्रिकेमध्ये अथवा निवडणूक मतदार यादीत नमूद केलेला वयाचा उतारा किंवा हे सुद्धा असेल तर तुमच्याकडे जमेल. त्यानंतर तिसरा पॉइंट आहे, वयाच्या दाखल्यामध्ये ग्रामीण नागरी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक यांचा किंवा त्यापेक्षा वरील
दर्जाच्या शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेला वयाचा दाखला यासाठी आवश्यक आहे। मित्रांनो, आता या ठिकाणी वयाच्या दाखल्यामध्ये 3 पॉइंट देण्यात आलेले आहेत। या तिन्ही पॉइंट मधून तुमच्याकडे जे असेल ते वयाचा दाखला मधून तुम्ही देऊ शकता। शिधापत्रिकेमध्ये अथवा निवडणूक मतदार यादीमध्ये नमूद केलेल्या वयाचा उतारा सुद्धा यासाठी चालतो। हे नसेल तर तिसरा पॉइंट ध्यानात ठेवा, ग्रामीण नागरिक रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक यांचा किंवा त्यापेक्षा वरील दर्जाच्या शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेला वयाचा दाखला सुद्धा या ठिकाणी चालणार आहे। आता यामध्ये आवश्यक कागदपत्रामध्ये दुसरा पॉइंट आहे उत्पन्नाचा दाखला। आता हा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला जर घ्यायचा असेल तर तुम्ही कोणाकडून घेणार आहात? आता या उत्पन्नाच्या दाखल्यामध्ये 2 पॉइंट आहेत, हे ध्यानात ठेवा। पहिला पॉइंट आहे तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांनी दिलेला दाखला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्या दाखल्यावर अर्जदाराकडून 5 रुपयाच्या कोर्ट फी स्टॅम्प वर प्राप्त झालेल्या अर्जानुसार तुमच्याकडे हे जर असेल तरी सुद्धा उत्पन्नाचा दाखला म्हणून या ठिकाणी चालेल। त्यानंतर दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीमध्ये त्या व्यक्ती कुटुंबाचा समावेश असल्याबाबतचा तुम्हाला सांक्षिकीत उतारा तुम्हाला देणं गरजेचं आहे। दारिद्र्यरेषेचं प्रमाणपत्र म्हणजे दारिद्र्यरेषेचं रेशन कार्ड तुमच्याकडे जर असेल तर तुम्हाला काही देण्याची गरज नाहीये। ते रेशन कार्डची तुम्हाला झेरॉक्स काढायची आहे। त्यानंतर तुम्हाला या डॉक्युमेंट सोबत तुम्हाला हे कागदपत्र असणं आवश्यक आहे हे अर्ज करत असताना। त्यानंतर आता तिसरा पॉइंट आहे यामध्ये आवश्यक कागदपत्रामध्ये देण्यात आलेला, तो म्हणजे रहिवासी दाखला। आता रहिवासी दाखल्यामध्ये तुमच्याकडे कोणते डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे, यामध्ये परत 2 पॉइंट दिलेले आहेत रहिवासी दाखल्यामध्ये। आता रहिवासी दाखला नसल्यामुळे अनेक लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीये, परंतु रहिवासी दाखला तुम्ही कोणाकडून घ्यायचा हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे। मित्रांनो, ग्रामसेवक रहिवासी दाखला चालेल ग्रामसेवकाचा, किंवा तलाठीचा चालेल, मंडळ निरीक्षक यांनी सुद्धा दिलेला रहिवासी असल्याबाबतचा दाखला हे चालणार आहे, किंवा कोणत्याही न्यायालयाने दिलेल्या रहिवासी दाखल्याचा ही ग्राह्य या ठिकाणी धरण्यात येणार आहे। कोणत्याही न्यायालयाने दिलेला जो रहिवासी दाखला आहे तो ग्राह्य धरला जाणार आहे। रहिवासी दाखल्यामध्ये हे 2 पॉइंट ध्यानात ठेवा, ग्रामसेवक, तलाठी, मंडळ निरीक्षक यांनी दिलेला रहिवासी असल्याबाबतचा पुरावा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। आता त्यानंतर अपंग जर तुम्ही असाल तर अपंगाचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। यामध्ये हे अपंगाचे प्रमाणपत्र कोणाचे असायला पाहिजे किंवा तुम्ही कोणते अपंग आहात हे सुद्धा तुम्हाला नमूद करणं आवश्यक आहे। आता यामध्ये अस्थिव्यंग तुमचं म्हणजे तुम्ही लंगडे वगैरे जर असेल तरी सुद्धा हे चालेल। त्यानंतर अंध असाल, मुकबधीर असाल, कर्णबधीर असाल, मतिमंद असाल, यांचे अपंगत्वाबाबत अपंग व्यक्ती अधिनियम 1995 मधील तरतुदीप्रमाणे जिल्हा शल्य चिकित्सक म्हणजे सिव्हिल सर्जन यांचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। 1995 मधील तरतुदीप्रमाणे हे पॉइंट ध्यानात ठेवा। जर तुम्ही अपंग असाल तर हे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। तुम्ही अपंगाचा पुरावा तुम्हाला जोडावा लागतो, तेव्हाच तुम्हाला प्रति महिना 1500 रुपये या योजनेअंतर्गत दिले जातात। मित्रांनो, त्यानंतर यामधला 5वा पॉइंट आहे तो म्हणजे असमर्थाचा रोगाचा दाखला। आता असमर्थाचा किंवा रोगाचा दाखला जर तुम्हाला कोणता रोग असेल तर तुम्हाला दाखला देणं आवश्यक आहे। आता यामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक, सिव्हिल सर्जन यांचे प्रमाणपत्र असेल तर चालेल, किंवा शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी दिलेला दाखलाचा पुरावा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। आता त्यानंतर कागदपत्रामध्ये जो 6वा पॉइंट आहे तो म्हणजे कोणत्याही सरकारी किंवा निमसरकारी किंवा शासन अनुदानित निवासगृहाचा अंतर्वासी नसल्याबाबतचा दाखला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। या पॉइंट मध्ये जर तुम्ही बसत असाल तर हे डॉक्युमेंट लागतील, बसत नसाल तर डॉक्युमेंटची गरज नाही आहे। आता बघा, रहिवासी किंवा ग्रामसेवक, तलाठी यांच्या शिफारशीवरून दिलेला दाखला, महिला व बाल कल्याण अधिकारी यांनी दिलेला दाखला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्यानंतर आपण आता 7वा पॉइंट समजून घेऊया। आता जे मुले अनाथ आहेत अशा मुलांना जर दाखला घ्यायचा असेल तर हे मुले कोणाकडून दाखला घेतले पाहिजे हे समजून घ्या। आता 7वा पॉइंट मध्ये जो आवश्यक डॉक्युमेंट आहेत यामध्ये देण्यात आलेला आहे, अनाथ असल्यास त्यांचा जो दाखला आहे एकतर ग्रामसेवककडे किंवा मुख्य अधिकारी, प्रभाग अधिकारी किंवा यांनी दिलेला व गट विकास अधिकारी, प्रकल्प अधिकारी
एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांनी सांक्षिकीत केलेला दाखला तुमच्याकडे असेल तरी सुद्धा चालणार आहे। हे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। मित्रांनो, वरील जे 7 डॉक्युमेंट्स आपण समजून घेतलेले आहेत, हे 7 डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। आता यामध्ये आर्थिक सहाय्य जो आहे, निवृत्ती वेतन किती दिला जातो हे सुद्धा आपण समजून घेऊया। या ठिकाणी 2 पॉइंट देण्यात आलेले आहेत। एक व्यक्ती निराधार कुटुंबाला 600 रुपये प्रतिमाह, एकापेक्षा जास्त लाभार्थी निराधार कुटुंबाला रुपये 900 प्रतिमाह देण्यात येतो। ही जी निधी आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून दिली जाते। आता यामध्ये राज्य सरकारची काय निधी आहे आणि केंद्र सरकारची काय निधी आहे, दोन्ही शासनांतर्गत तुम्हाला प्रति महिना 1500 रुपये याप्रमाणे यामध्ये दिले जात आहेत। आता त्यानंतर संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधील लाभार्थी 65 वर्षांचे झाल्यानंतर त्याचा जो लाभार्थ्यांना लाभ आहे, श्रावण सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेमध्ये या योजनेच्या निकषाच्या अधीन राहून समावून घेतले जाईल। आता जे लाभार्थी संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये सध्या लाभ घेत आहेत, 65 वर्ष झाल्यानंतर अशा लाभार्थ्यांना श्रावण सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना यामध्ये समावून घेतलं जाणार आहे। आता यामध्ये अर्ज करायचा आहे तुम्हाला। आता आपण या योजनेची कार्यपद्धती समजून घेऊया। अर्जदार तलाट्याकडे, तलाठी, तहसीलदार, तहसील कार्यालयाकडे, संघायोग समिती समोर प्रत्येक तिमाहीस निर्णयासाठी ठेवावी, अशी कार्यपद्धती या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे। मित्रांनो, तुम्हाला जर अर्ज करायचा असेल, सेतू केंद्रावरती तुम्हाला जायचं आहे। त्या ठिकाणी वरील जे डॉक्युमेंट आहेत, सर्व डॉक्युमेंट फाईल तयार करायची आहे आणि त्या ठिकाणी तुमचं अर्ज सबमिट करायचं आहे। अर्ज सबमिट झाल्यानंतर येणाऱ्या 3 ते 4 महिन्यामध्ये तुमची फाईल मंजूर होईल। त्यानंतर प्रति महिना तुम्हाला 1500 रुपये याप्रमाणे मिळण्यास सुरू होईल। मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।